या मैम ओके मैम मैम संगीत मैम मागे रे मैम मैम संगीत थोड़ा मैम यहां पे मैम फ्लैश सर सर आ जाइए सर आ जाइए सर तुम्ही एक संकेत बोलतो संकेत टाकू संकेत डरतो पूर्ण समोर थँक यू थोड़ा पीछे कैमरा चला तुम्ही आत में रहो आम्ही चल हां दोन फोटो अरे अरे एवढं मागे करा माधव मॅम समोर थँक्यू मॅडम 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 आमच्या सगळ्यांचं हृदय धडधडतं. मी आत्ताच एक गोष्ट सांगितली की एक माणूस प्रवासात होता, त्याचं हृदय बंद पडलं आणि चक्क एका म्हणजे डॉक्टर शोधत होते. मी किस्सा रिपीट करते. डॉक्टर शोधत होते पण डॉक्टर काही नव्हतं कोणी. तर एका चलाक माणसानी एका मॅगझिन मधला तुमचा फोटो दाखवला आणि त्याचं हृदय सुरू झालं. सो ही आमच्या सगळ्यांच्या दिल की धडकन तुम्ही आहात आणि म्हणूनच तुमचं स्वागत आपण इथे करतोय. वंदनाताई, आपण छानशी भेटवस्तू वंदनाताईंनी त्यांच्यासाठी केलेली आहे. अतिशय सुंदर साडी आणि ती सुंदर पद्धतीने त्यांच्या समोर आपण आणतोय. आपण स्वागत करूया माधुरी दीक्षित यांचं. आणि हा छोटासा चांदीचा करंडा अतिशय सुंदर आणि ही खास भेट वंदनाताईंनी स्वतः जाऊन खरेदी करून स्वतः तुमच्यासाठी ही भेट आणलेली आहे. अतिशय प्रेमळ. थँक्यू. येस, आपण प्लीज आपण बसूया. सर्वात प्रथम इथे उपस्थित सर्व लोकांना माझा सप्रेम नमस्कार. एकतर आय वुड लाईक टू थँक वंदना ताई आणि मिस्टर दातार की त्यांनी आज मला इथे बोलावलं आणि इट्स अन ऑनर टू बी हिअर. बिझनेस म्हणजे मराठी माणसाचा जेव्हा विचार करावा तेव्हा बिझनेस जरा मागेच असतो. कारण मराठी माणूस जास्ती प्रोफेशन्समध्ये जातात. ते प्रोफेशनल्स एज अ डॉक्टर, लॉयर, पण बिझनेसमध्ये असे फार कमी मराठी लोक जातात.
आणि तुम्ही मला प्रश्न विचारला जर मी बिझनेस करीन तर कसा करीन, कसा कराल? आय थिंक मला हे पुस्तक वाचावं लागेल आणि त्यातून मला इन्स्पिरेशन घ्यावं लागेल की कसा त्यांनी आपला बिझनेस मांडला आहे. फक्त एक मराठी माणूस नाही पण एक भारतीय होऊन भारताच्या बाहेर त्यांनी आपलं नाव कमावलंय दुबईमध्ये आणि हे खूप इन्स्पिरेशनल आहे. वे बिझनेस इज कन्सर्न मी एक छोटासा माझा एक बिझनेस करते. माझी एक डान्स अकॅडमी आहे ऑनलाईन, डान्स विथ माधुरी, आणि त्याच्यावरती आम्ही वेगवेगळे स्टाईल्स डान्सिंगचे शिकवतो. क्या बात आहे. म्हणजे ती सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. पुढचं मार्गदर्शन तुम्हाला पुस्तकामधनं मिळेल. पण एक मराठी माणूस जेव्हा असं करतो आणि तो 7 समुद्र पार जातो, म्हणजे परदेशात जातो, तिथे सगळं आपलं स्थापन करतो, तर एक तुम्ही स्वतः मराठी आहात आणि तुम्ही सुद्धा सिनेमाच्या जगावर राज्य केलेलं आहे. सो मला या दोघांच्या बाबतीत असं वाटतं की मसाला किंग हे आहे आणि सिनेमाच्या क्षेत्रातल्या मसाला क्वीन म्हणजे माधुरीजी आहे. सो एका मसाला क्वीनला मसाला किंग बद्दल काय वाटतंय, एक मराठी व्यक्ती म्हणून काय वाटतंय? ते फार गर्व वाटतो, कारण एक तर ते मराठी आहेत आणि सेकंडली भारतीय आहेत. बाहेर जाऊन काही म्हणजे स्थापित करणं, एक बिझनेस करणं, त्यांची सिस्टम शिकणं आली, हे सगळं डिफिकल्ट असतं करायला, कारण एक वेगळं वातावरण असतं, त्यांचं कल्चर वेगळं असतं दुसरीकडे, आणि त्याच्यात सामावून घेऊन स्वतःला तो बिझनेस करायचा. आणि ते पण त्यांनी जसा केलाय, म्हणजे 40 स्टोर्स, इथनं 9,000 वेगवेगळे त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत जे तिथे त्यांच्या स्टोर्समधनं मिळतात. आणि त्यांनी स्टार्ट केलाय मसाला किंग, पण खूप पुढे 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 त्यांनी आपला बिझनेस वाढवला. एक गोष्ट मला त्यांची खूप आवडते की एवढा बिझनेस असून त्यांचे हात आभाळाला पोचून त्यांचे पाय अगदी जमिनीवर आहेत. क्या बात. व्हेरी व्हेरी डाऊन टू अर्थ. आणि आय थिंक आय आयडेंटिफाय विथ दॅट, कारण अशीच शिक्षा आम्हाला आमच्या घरी मिळालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्टार असा, तुम्ही काही असा, तुम्ही माणूस आधी असता. क्या बात. मला वाटतं माधुरीजी हाच मुद्दा आहे की सगळ्यांकडनं सगळं शिकायला मिळत असतं आपल्याला, जसं की प्रत्येक व्यक्तीकडनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. सर, तुम्हाला मला हा प्रश्न विचारायचा की जेव्हा तुम्ही दुबईत गेलात तेव्हा तिथे काही व्यक्ती तुम्हाला भेटल्या, म्हणजे एक जैन माणूस भेटला, त्याच्याकडून तुम्ही काही शिकलात, एका हॉटेलमध्ये गेलात, म्हणजे साधं चहा प्यायला गेलात पण तरी सुद्धा तिथनं काहीतरी एक शिकवण घेऊन आलात. तर कोणाकोणाकडनं काय काय शिकायला मिळालं पहिल्या तुमच्या टप्प्यामध्ये? सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळी मी दुकान सुरू केलं त्यावेळी मी दुसऱ्या दुकानामध्ये शिकायला जायचो. त्या दुकानामध्ये कसं शेल्फिंग करायचं, कसं प्राइसिंग करायचं, त्यासाठी शिकायला तिकडे जायचो मी. तर ते सर्व वस्तू विकायचा, व्हेजिटेबल विकायचा, फ्रेश फ्रूट विकायचा, चिकन, मटन, बीफ, पोर्क सर्व विकायचा. तर मी त्याला सांगितलं की मी बीफ आणि पोर्कला हात नाही लावणार, कारण मी खात नाही, मी चिकन आणि मटन खातो. तर तो बोलला, बाबा रे मी तर जैन आहे, मी कांदा लसूण खात नाही, पण बीफ आणि पोर्क विकणं हा माझा धंदा आहे. त्यावेळी मी आयुष्यामध्ये शिकलो की कोणत्याही वस्तूला, त्या कोणत्याही गोष्टीला कधी लाजायचं नाही आणि कोणतंही काम छोटं समजायचं नाही. त्याचप्रमाणे मी कधीच लाजलो नाही आणि कामामध्ये आज मी यश संपादन कधीच झालं. आणि असंच म्हणजे कुठच्याही व्यवसायामध्ये सेव्हिंग हे खूप महत्वाचं आहे आणि त्या सेव्हिंगचं प्लॅनिंग करणं हेही आणखी महत्वाचं आहे. तर असंच तुम्ही नेहमी म्हणता थेंबे थेंबे तळे साचे, तर हे कसं घडलं आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला कोणाकडनं प्रेरणा मिळाली का? मी सेव्हिंग एक वेगळ्या पद्धतीने केलं, जे तुम्हाला सांगू इच्छितो की आज मी जिथपर्यंत आलो आहे तर सेव्हिंग कसं केलं हे सांगू इच्छितो. की धंदा तुम्ही करता त्याच्यामुळे टर्नओव्हर आपण बघतो की 5,000, 10,000, कुणाचा करोडचा मध्ये असतो, पण त्याच्यामध्ये प्रॉफिट किती असतं हे कोणी विचारत नाही. कुणी कुणाचा टर्नओव्हर विचारतो किती आहे, पण कधी विचारतं कोणी तुमचा प्रॉफिट किती त्याच्यामध्ये. तर आता तुमचा जो प्रश्न होता की मी ज्यावेळी दुकान सुरू केलं तर एका दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये चहा प्यायला जायचो. बरोबर. तो दुकानदार एक 100ची नोट एका डब्यामध्ये ठेवता, 100ची नोट दुसऱ्या डब्यामध्ये ठेवायचं. मी विचारलं त्याला की बरं तू काय करतोस हे, तर त्यांनी मला सांगितलं की हे 100 रुपये माझे सेव्हिंग आहे आणि 100 दिरहम हे मी माझ्या एक्सपेन्सेससाठी वापरतो. तर मीही विचार केला की आपण पण करूया. माझ्या रोजच्या बिझनेसमध्ये मी सुद्धा 500 जमा करत गेलो. वर्षाचे 15,000 दिरहम झाले, वर्षाचे 1,80,000 दिरहम झाले. तर 1,80,000 म्हणजे त्या काळी 32 लाख रुपये होते आणि 32 लाखामध्ये मी ते एक अबुधाबीमध्ये दुकान काढलं. तिथे 500 आणि इथे 500 जमा करायला लागलो. तर
म्हणजे 30,000 दिरहम झाले. मी त्याचं शारजामध्ये दुकान उघडलं. असं करता करता माझी फॅक्टरी ओपन केली. परंतु हे सांगू इच्छितो की थोडं थोडं बिझनेसमध्ये काढण्यात गेलं की पैसे जास्त जमा होतात आणि बिझनेसला इफेक्ट पण होत नाही. तर आज मी तसं करत नाही, परंतु हळूहळू म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे कसं म्हणतो तसं तसं हळूहळू जर आपण सेव्हिंग केलं तर खूप मोठं सेव्हिंग होतं, हे लक्षात ठेवायला येतं. क्या बात आहे, बरोबर आहे. मला असं वाटतं की थेंबे थेंबे तळेसाचे करत करत एक एक टप्पा गाठत आज 40 दुकानांवर सर येऊन पोहोचले. माधुरीजी, मला विचारायचे की आयुष्यात हे सगळे टप्पे तुमच्याही बाबतीत आले, म्हणजे तुम्ही सुद्धा चित्रपट क्षेत्रात आलात ते अबोध पासून, म्हणजे एका दृष्टीने त्यांनी 20व्या वर्षी व्यवसायाला सुरुवात केली, दुबईला गेले आणि अबोध पासून तुमचीही सुरुवात झाली. तर हा जो प्रवास असतो त्या प्रवासातले तुमच्या दृष्टीने महत्वाचे टप्पे तुमच्या प्रवासातले तुम्हाला आज कोणते शेअर करावे असं वाटतात? एखादी आठवण अशी छान. मी म्हणेन की हार्डवर्क हे कधीही वाया जात नाही आणि जोपर्यंत ते तुमच्या बाजूला आहे आणि तुम्ही ते करायला तयार आहात, जसे धनंजयजी म्हणाले की there's nothing that competes with hard work. तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळतं. आणि ऑफकोर्स माझ्या प्रोफेशनमध्ये लक इज ऑल्सो इम्पॉर्टंट. बिंग ॲट द राईट टाइम, ऑपॉर्च्युनिटीज, राईट टाइम राईट प्लेस, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मिळत जातात, पण त्या ऑपॉर्च्युनिटीजचा फुल फायदा घेणं की आपण आता हा चांगला रोल मिळाला आहे, ह्याच्यात वी हॅव टू डू आवर बेस्ट. तर ते मनात ठेवून आणि घरचे म्हणजे नेहमी सपोर्टिव्ह होते माझ्या, नेहमी माझ्या बरोबर असायचे, माझी आई, माझे वडील, माझी फॅमिली, आणि त्यांचाही खूप सपोर्ट होता मला. त्याच्यामुळे एक स्ट्रेंथ होती. लोक काही म्हणू दे, पण ते म्हणायचे काही नाही, तू कोणाचं ऐकू नकोस, तू फक्त आपलं मन लाव, तू जे काय करतेस डू इट टू द बेस्ट ऑफ युअर अबिलिटी अँड द रेस्ट इज अप टू गॉड. बरोबर. आणि ते यश तुम्हाला मिळालं, आजही ते यश टिकून आहे. आजही माधुरी दीक्षित हे नुसतं नाव घेतलं की आम्ही अक्षरशः वेडे होतो. आणि हे फक्त मुलांच्या बाबतीत नाहीये, आम्ही पण होतो. पण हे सगळं करत असताना आज जेव्हा अशा प्रकारच्या कार्यक्रमात तुम्ही येता, आज बेसिकली दातार सरांनी जो काही एक मोठी एक झेप घेतली आहे, तर ही झेप पाहता, त्यांच्या व्यवसायाची झेप पाहताना तुम्हाला काय वाटतंय आज? लाईक आय सेड की एक गर्व वाटतो की एका माणसाने, ते मराठी असू दे, भारतीय असू, काही आपल्या मेहनतीने स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांनी हे सगळं अचीव केलेलं आहे. एक ऑथेंटिसिटी जी आहे ती तुम्हाला कशी वाटते की तिकडे जाऊन त्यांनी ती निर्माण केली? त्यामुळे ग्राहक येतात. म्हणजे मी डेन्व्हरला असताना आम्ही नेहमी शोधायचो कुठे इंडियन स्टोर आहे का, कुठे नवं आलंय, काय झालंय, तिथे चांगले प्रोडक्ट्स मिळतात का, तर हे सगळे प्रश्न असायचे. सो आय नो की त्यांनी जे केलंय ते फक्त एक बिझनेस नाही, फक्त तिकडच्या माणसांना पण खूप हेल्प केली आहे की इंडियन प्रोडक्ट्स आपल्याला कसं आपला म्हणजे भात आणि वरण भात किंवा असं तिथलं किती खावं, शेवटी यू वॉन्ट टू कम बॅक टू युअर रूट्स, आणि ते त्यांनी त्या तिकडच्या लोकांना अवेलेबल करून दिलंय. देश विदेशी, नुसतं दुबई नाही पण बाकी कंट्रीजमध्ये पण ते आहेत, आणि दॅट्स अ वंडरफुल थिंग इज डुईंग. नक्कीच. आणि हा सगळा प्रवास आपल्याला मसाला किंगमध्ये वाचायला मिळणारे असे काही क्षणही आहेत जे या पुस्तकात वाचायला मिळतील. पण आणखी एक क्षण मला नक्की दातार सरांकडनं ऐकायला आवडेल की जसं माधुरीजींनी आता सांगितलं की आई वडिलांकडनं एक वारसा मिळतो, तसं तुमच्या वडिलांकडनं काही प्रामाणिकपणाचे धडे तुम्हाला मिळाले का? आणि काय होतं, काय नेमकं तुम्हाला वडिलांकडनं शिकायला मिळालं? वडिलांकडनं शिकायला हे मिळालं की बेटा तू कमव पण पैसे मला आणून दे. आणि तेच असलं पाहिजे. म्हणजे आपण मुलांना मोठं करतो, त्यांना त्यांच्या शिक्षणावरती सगळं खर्च करतो, त्यांना लहानाचं मोठं करतो, पण त्यांनी सुद्धा कमवून आपल्याला पैसे आणून दिले पाहिजे आणि त्याचं म्हणजे शेवटपर्यंत त्याला सांभाळलं पाहिजे. तर मी ज्यावेळी धंदा सुरू केला तर माझ्या बिझनेसमधला 50% त्यांना मी द्यायचो, म्हणजे प्रॉफिट जे असायचं ते द्यायचो. आणि ज्यावेळी ते वारले त्यावेळी सर्व जे त्याचे फिक्स डिपॉझिट होते त्याच्यात नॉमिनी मी होतो. मला प्रामाणिकपणाचं बक्षीस त्यांनी देऊन गेले होते. असं सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या आईबाबांना कधी कमी पडू देऊ नका. आयुष्यामध्ये मी देव तर कधी बघितलं, आपले आईबाबा सर्व बघितलेलं. आणि वडिलांकडनं मिळालेली ही शिकवण पुढे तुम्ही तुमच्या मुलांना दिली का? मुलं आज जसं मुलांनी तुमच्याविषयीच्या एक प्रतिक्रिया व्यक्त केल्या
तसं तुमच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत? मुलांनी हा पुढे व्यवसाय कसा न्यावा, काय अपेक्षा आहेत तुमच्या त्यांच्याकडनं? मुलांनी माझा बिझनेस सांभाळावा आणि पैसे कमवून मला द्यायचं आणि त्यांना मी आपल्या मुलाला आणि बायकोला सॅलरी देतो दर महिन्याला. सर्व प्रॉफिट मी ठेवतो कारण इन्व्हेस्ट माझं आहे. तर कधी विसरू नका. शेवटी पुरुषांनो म्हणजे मुलांना लावा कामाला, पण धंदावरचं सर्व प्रॉफिट आपल्याला मिळायला पाहिजे हे कधी आयुष्यात विसरू नका. माधुरीजी, मला तुम्हाला विचारायला आवडेल की आयुष्यात खूप असे सुखावणारे क्षण असतात, खूप अवॉर्ड्स आणि हे सगळं, म्हणजे एक पूर्ण एक तुम्हाला जे मिळालेलं आहे ते रसिकांचं प्रेम मिळालेलं आहे, बक्षिसं मिळालेली आहेत, पण तरी सुद्धा आपल्या मनाच्या कोपऱ्यात असा एखादा क्षण असतो की जो आपल्याला कधीही सुखावतो, खूप बरं वाटतं आपल्याला आपण जेव्हा आठवतो तेव्हा. तर आज आपले सगळे जी मंडळी आहेत त्यांना असा एखादा सुखावणारा क्षण तुमच्या आयुष्यातला आम्हाला ऐकायला आवडेल. वेल, आय थिंक मी फार लकी आहे की माझ्या आयुष्यात खूप असे क्षण आहेत जे मला खूप आनंद देऊन गेले. ऑफकोर्स प्रोफेशन तर आहेत, त्याच्यात पण अवॉर्ड्स होते, हे होतं ते होतं, लोकांनी दाद दिली, किती चांगल्या चांगल्या आर्टिस्टनी मला प्रेज केलं. दोज वर थिंग्स दॅट गेव मी हॅपीनेस. पण एक गोष्ट मला खूप नीट आठवते, कारण माझं पहिलं पिक्चर हिट झालेलं तेजा, आणि तेव्हा मी इथे नव्हते. जेव्हा पिक्चर रिलीज झालं तेव्हा माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि मी US ला गेलेले. तर माझ्या सेक्रेटरीने मला फोन करून सांगितलं की पिक्चर हिट आहे. तर ते हिट पिक्चर काय असतं ते मला तोपर्यंत माहिती नव्हतं. तर जेव्हा मी परत आले, मी एअरपोर्टवर होते, माझ्या गाडीत बसायला गेले आणि तेवढ्यात छोटीशी ते स्ट्रीटवरती मुलं असतात, त्यातली 2 मुलं धावत आली आणि एक त्यातला म्हणाला ऑटोग्राफ. तर मला एकदम बरं वाटलं की मला कोणीतरी ओळखलं. तर तो म्हणाला हा ऑटोग्राफ द्या. तर मी साईन केलं माधुरी दीक्षित, तर माझं पण MA नाव, तर माधुरी दीक्षित असं साईन केलं. तर तो मुलगा दुसऱ्याला म्हणतो देख बोला था ना मोहिनी एम. तर तेव्हा खूप आनंद झाला ऑफकोर्स. आणि मग ऑफकोर्स प्रोफेशन एक गोष्ट आहे, पण आपल्या जीवनात म्हणजे खऱ्या जीवनात जे चांगले क्षण, वेन आय मेट माय हजबंड किंवा जेव्हा माझी 2 मुलं झाली, मला खूप आनंद येतो मला. जस्ट फॅमिली, जस्ट बीइंग विथ देम. क्या बात आहे. आणि जसं दातारांनी त्यांच्या बायकोला छान गिफ्ट दिलं, तसं आमचे नेने तुम्हाला गिफ्ट देतात का हो? आणि नेमकं काय मिळतं? काही सरप्राईजेस असतात का? त्याची एकच कंप्लेंट, त्यांनी गिफ्ट आली कशाला असं म्हणते. पण कशाला म्हणते, तुझी हजबंड तुला एक गिफ्ट देतोय, तू कशाला म्हणते. तर असं होतं. पण काही खास सरप्राईज त्यांनी दिलेलं ते आम्हाला सांगण्यासारखं? नाही असतं, म्हणजे ही अप्रिशिएट्स व्हॉट आय डू, आणि आम्ही दोघं एकमेकांना खूप सपोर्ट करतो. तर नेहमी काहीतरी पीस ऑफ ज्वेलरी, त्यांना माहिती आहे मला खूप असं डेलिकेट छोटं आवडतं सगळं, सो ही ऑलवेज मेक शुअर की गेट्स मी सम डेलिकेट ज्वेलरी. त्यामुळे ते गिफ्ट तुम्हाला नेहमी मिळतं, जे आवडतं ते मिळतं, हे खूप महत्वाचं आहे मला असं वाटतं. जसं वंदनाताई मगाशी म्हणाल्या की जगासाठी तो राजा असेल, पण माझ्यासाठी माझा गुड कंपॅनियन आहे, आणि हे महत्वाचं आहे. टप्पे खूप आहेत, प्रवास खूप आहे, या सगळ्या प्रवासाचं चित्रण पुस्तकामध्ये निश्चितच आहे, पण त्याच्याच बरोबर उद्योजकतेसाठी एक पाठ्यपुस्तक असं बनेल म्हणजे मसाला किंग. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या गप्पांच्या शेवटी जाताना आज सगळ्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? कारण आज आपण काही तरुणांना अवॉर्ड्स दिले, बिझनेस अवॉर्ड्स दिले, तर आपल्या सगळ्या तरुण मंडळींना जे या व्यवसायात येऊ पाहत आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? तुमचा मंत्र, गुरुमंत्र काय? प्रॉफिटवरती लक्ष द्या, ते महत्वाचं आहे. किती पैसे कमावत ते महत्वाचं आहे. कोणत्या गोष्टीला लाजू नका, आणि लक्षात ठेवा की चीड असली पाहिजे तुमच्यामध्ये की मी पण सक्सेस होऊन दाखवणार, आणि कितीही त्रास झाला तरी मागे हटवू नका. असं मी म्हणेल. खूपसं काही पुस्तकामध्ये दिलेलं आहे जे मी आजपर्यंत कधी कोणाला सांगितलं, ते तुम्हाला वाचायला मिळेल आणि तुम्हाला जरूर त्याच्यामध्ये प्रेरणा मिळेल. नक्कीच. आणि हे पुस्तक महाराष्ट्रभर प्रत्येकाच्या घरी जावं आणि ते प्रत्येकाच्या मनात राहावं, यासाठी सरांनी एक खूप छान प्रोव्हिजन केली.
मला वाटतं की ती प्रोव्हिजन तुम्ही काय केली ते माझ्या पुस्तकाची किंमत 225 रुपये आहे, पण ते प्रत्येकाला फक्त 1 रुपयामध्ये मी देणार आहे. म्हणजे पहिली आवृत्ती पहिली संपेपर्यंत आवृत्ती ही सर्वांना 1 रुपयामध्ये मिळेल. हे माझ्यातर्फे सर्वांना गिफ्ट आहे की तुम्ही सर्व मराठी तरुणांनी हे शिकावं आणि मी कसा हा धंदा वाढवला ते तुम्हाला फक्त 1 रुपयामध्ये शिकावं असं माझी इच्छा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल असं म्हणतो. वा, म्हणजे म्हणतोय आपण महाराष्ट्रात लेखक आहेत, पण या लेखकांनी जर अशा प्रकारे आपल्या सगळ्या वाचकांची काळजी घेतली आणि 1 रुपयात पुस्तक, याच्या मागे अर्थात प्रेरणा एवढीच आहे की प्रत्येकाने ते वाचावं, त्यातनं प्रेरणा घ्यावी आणि स्वतःसाठी काही वेगळं उभं करावं. एक साम्राज्य ज्या पद्धतीने त्यांनी उभं केलं तेच साम्राज्य तुमच्यापैकी कोणी उभं करू शकतो, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. महाराष्ट्रातल्या एका छोट्या खेड्यातनं आलेली एक व्यक्ती जर दुबईवर राज्य करू शकते तर तुम्ही का नाही? हा अगदी छोटा साधा मुद्दा आहे, पण तो किती छान पद्धतीने खरं तर दातार सरांनी सांगितलंय. आणि म्हणून पहिली आवृत्ती संपेपर्यंत हे पुस्तक 1 रुपयामध्ये आपल्याला मिळणार. माधुरीजी, तुम्ही खूप कार्यक्रमांना जात असाल, अनेक फंक्शन्स होत असतील, अनेक कॉर्पोरेट सोहळे होत असतील. आजच्या कार्यक्रमातलं वेगळे पण तुम्हाला काय वाटतंय? आय थिंक जेव्हा पण तुम्ही कार्यक्रमाला जाता किंवा जसे मिस्टर दातारे एक व्यक्ती आहे ज्यांनी आपलं एक साम्राज्य बनवलं आहे बिझनेसमध्ये, आणि वेन ही कॉल्स यू की तुम्ही या आमचं बुक रिलीज करायला, तर इट्स अन ऑनर. कारण एक माणसाने ज्यांनी काहीतरी अचीव केलं आहे त्यांना असं वाटतं की हिनी पण काहीतरी असं अचीव केलं आहे की ती येऊन हे पुस्तक रिलीज करू शकते. तर तो एक मला अभिमान वाटतोय आता की थँक्यू सो मच फॉर ऑनरिंग मी. आणि ऑफकोर्स त्यांना भेटल्यानंतर जे त्यांचे एक्सपिरियन्सेस आहेत आणि जे काय लोकांना शिकायला मिळणार आहे त्यांच्याकडनं, आय थिंक हे अमूल्य आहे आणि हे लोकांनी शिकलं पाहिजे. तर दीज आर द थिंग्स माय
नमस्कार. पहिल्यांदा हे पुस्तक प्रकाशित करण्याकरता विचारणा झाली तेव्हा काही जे मुद्दे आमच्या समोर आले ते आम्हाला पुस्तक प्रकाशित करण्याकरता खूप उद्योग त्या मुद्द्यांनी केलं. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की रसिक आंतरवार्ती आमची 54 वर्षाची संस्था आहे, रसिक साहित्य रसिक आंतरवार्ती. आम्ही एक्सक्लुझिव्ह पुस्तकं प्रकाशित करण्याचा आमचा प्राधान्य असतं त्याला. तर असे मुद्दे आम्हाला या पुस्तकात दिसले, त्या मजकुरात दिसले. वास्तविक पाहता उद्योजकतेवर हल्ली खूप पुस्तकं येतात, पण गरजेचं असतं. समुद्राला लाटा नेहमीच येत असतात. कुठल्या लाटेवर आरूढ व्हायचं आणि कुठल्या लाटेला शरण जायचं हे ज्या व्यावसायिकाला कळतं तो यशस्वी होतो आणि ते आज आपल्या. धन्यवाद योगीजी. मसाला किंग या पुस्तकातला मजकूर किती रुचकर असेल हे दातारांच्या मुलाखतीनंतर आपल्या लक्षात आलं असेलच. हल्ली बहुतेक दुकानात खरेदीला गेल्यानंतर, विशेषतः खाद्यपदार्थांच्या दुकानात गेल्यानंतर मराठी दुकानदार असला तरी विकत घेण्यापूर्वी आपल्याला त्या पदार्थाची चव नक्कीच बघायला मिळते आणि ती फुकतात. प्रकाशन सोहळा पुढे चालूच राहणार आहे. निकाल देख गाड़ी का शॉट बनता था. मौके पर आजम सईद यहाँ पे क्या फील करते हैं? हमने देखा माधुरी जी आई, बुक को लॉन्च किया. बहुत अच्छा लगा कि ये बुक लॉन्च कर रहा हूँ और भारतीय लोगों ने भारत के बाहर जाके अपना नाम कमाया है, तो
तो आप लोग भी अपना देश का नाम बढ़ाए और आपस में मिलजुल के काम किए। हम लोग परदेश में भारतीय लोग मिलजुल के काम करते हैं और उसमें आगे बढ़ते हैं, तो हम लोग भी यहाँ पर मिलजुल के तो हम लोग भी आगे बढ़ेंगे ऐसा लगता है। और इस किताब में मैंने बहुत कुछ अपनी ज़िंदगी के बारे में लिखा है और इससे लोगों को सीखने को मिले कि हमारा भारतीय हम बिज़नेस के अंदर ज़्यादा सक्सेस हो सके, इसलिए मैंने बुक लिखी है। हिंदुस्तान के बाहर हमने देखा आपने बिजनेस को काफ़ी सक्सेस किया। इंडिया में किस तरह से इसे इम्प्रूव करने की सोच रहे हैं? तो इंडिया में कौन कौन से स्टेट में आप इसे इम्प्रूव करेंगे? अभी हम गल्फ़ कंट्रीज़ में हैं, यूएई, ओमान, बहरीन, सऊदी अरेबिया में। हम भारत में अभी हम इसको अपने ब्रांड को लॉन्च करना चाहते हैं।